Hard to breathe, but that's alright. Hush. 1.1 क्वेश्चन 3 पाहण्याचे काही रूल्स आहेत ते पाहूया. आपण दोन फंक्शन घेतले. आपण म्हणूया एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स हे दोन फंक्शन आहेत किंवा आपण युव्ही. ठीक आहे, आपण जनरली युव्ही घेतो. सो युव्ही दोन फंक्शन आहेत. ह्या फंक्शनचं समजा आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन घेतले म्हणजे दोन फंक्शन आहेत. काय त्याचं केलं आपण युव्ही. त्याचा घेतलं आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन घेतले आणि त्याच्यावर जर आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला, समजा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर इथं हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, जे आपण ऑपरेशन एकत्र लिहिते मग अशा प्रकारे केले आपण सेपरेट लिहिले. त्यातलं जर दोन फंक्शनचे ॲडिशन असेल किंवा दोन फंक्शनचे सबस्ट्रॅक्शन असेल त्याच्यावर डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय होतो हे आपण पाहिले. म्हणजे क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह करताना आपण याचा यूज केलेलाच आहे. ठीक आहे, सो आपण रिपीट करू. फक्त हे जे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन घेतलं आणि डिव्हिजन घेतलं काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, सो हे काय होतं, सरळ दोन फंक्शनचं ॲडिशन असेल हा डेरिव्हेटिव्ह सरळ अप्लाय होतो. म्हणजे फर्स्ट फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो. कशा प्रकारे डी बाय डी एक्स आणि प्लस डी बाय डी एक्स. ठीक आहे, म्हणजे या फंक्शनवर अप्लाय झाला डेरिव्हेटिव्ह प्लस साइन आहे तसं नंतर या सेकंड फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय झाला. आणि सबस्ट्रॅक्शनला पण तसंच होतं. सिमिलरली या फर्स्ट फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार डी बाय डी एक्स, नंतर इथे मायनस सेकंड फंक्शन वरती काय होणार डी बाय डी एक्स. ठीक आहे, आता हे काय आहे यू इंटू व्ही म्हणजे दोन फंक्शनचं केलं आपण मल्टिप्लिकेशन. त्याच्यावर कसं अप्लाय होणार तर काय होतं आधी हे जे फर्स्ट फंक्शन आहे यू ते काय राहतं कॉन्स्टंट. ठीक आहे, सो कॉन्स्टंट असल्यामुळे काय होते हे बाय यू इंटू फर्स्ट काय होतं या सेकंड फंक्शन आहे व्ही त्याच्यावरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतं. म्हणजे काय होणार डी बाय डी एक्स प्लस आता काय होतं हे जे सेकंड फंक्शन आहे ते कॉन्स्टंट राहतं आणि या फर्स्ट फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो. कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर आपण म्हणजे व्ही इंटू आता या फर्स्ट फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार डी बाय डी एक्स. ठीक आहे, आता काय फोर्थ जर दोन फंक्शनचं डिव्हिजन असेल तर काय तर काय होतं आधी ते फर्स्ट फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो आधी आणि सेकंड फंक्शन कॉन्स्टंट राहतं म्हणजे व्ही इंटू डी बाय डी एक्स आणि ते डिव्हिजन असेल तिथे काय होतं मायनस आहे. ठीक आहे, हे जर डिव्हिजन असेल तर मायनस काय होणार हे फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट यू इंटू हे सेकंड फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय डी बाय डी एक्स अपॉन काय राहते ते व्ही स्क्वेअर. आता इथे काय लक्षात द्यायचं आहे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह आय कसा अप्लाय होतो. ठीक आहे, सरळ अप्लाय होतो. फक्त जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्याला काय होतं आधी सेकंड फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो. फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट प्लस काय होतं फर्स्ट वरती अप्लाय होतो सेकंड फंक्शन कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल साधारणपणे इथे जर मल्टिप्लिकेशन असेल आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं प्लस येतं हे काय सोपं आहे लक्षात ठेवायला. साधारणपणे आपण पाहतो समजा मी जर 2 गुणिले 3 केलं. ठीक आहे, सो आपण काय करतोय हे काय 6 कसं आपण करतो 2 हा 3 वेळा ऍड करतो. सपोज मी 2 अधिक 2 अधिक 2 किंवा 3 हा स्वतःमध्ये 2 ऍड करतो म्हणजे 3 अधिक 3 हे पण काय असतं 6 आणि काय पण असतं 7. हे लक्षात ठेवू शकतो आपण. हे जर मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं ऍडिशन आणि डिव्हिजन असेल म्हणजे एक्झाम्पल घेतलं आपण 6/2 हे काय येतं 3. ठीक आहे, थोडक्यात काय जर आपण 6 मधनं 2 हा 3 वेळा मायनस केला म्हणजे काय ना -2 तर काय आहे -2 -6 सो 6 - 6 काय 0. ठीक आहे, ह्याच्यावर लक्षात येईल जर डिव्हिजन असेल तर काय मायनस. पण कशा प्रकारे हे आधी या फर्स्ट फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार हे सेकंड फंक्शन कॉन्स्टंट राहणार सो व्ही इंटू डी बाय डी एक्स मायनस. ठीक आहे, ह्याच्यावर मायनस येणार येते काय करणार फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आपण काय करणार ते व्ही स्क्वेअर. आपण काय व्ही स्क्वेअर हे विसरायचं नाहीये. आता हे कोरिलेट करण्यासाठी आपण हे असं पण लक्षात ठेवू शकतो की इथे कसं केलं आपण फर्स्ट फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला सेकंड फंक्शन कॉन्स्टंट ठेवले. तसंच इथे करून आपण आणि समजा सेकंड हे सारखं सेकंड फंक्शन कॉन्स्टंट ठेवलं फर्स्ट फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला डी बाय डी एक्स आणि ते प्लस मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्लस
आणि इथे फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट आणि सेकंड फंक्शन ते डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी आपण हे जरी असं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, फक्त डिव्हिजन मध्ये हा अपॉन बी स्क्वेअर करायचा असतं, हे विसरायचं नाही. हे जे रूल्स आहे ते कुठून आले, जो आपण न्यूटनचा जो लॉ पाहिला, ठीक आहे, फर्स्ट प्रिन्सिपल पाहिजे न्यूटनचं, त्याच्यावरूनच हे सगळे लॉ झाले. ठीक, सो आपण क्वेश्चन 3 मधील एक्झाम्पल फर्स्ट पाहूया. क्वेश्चन 3 पण तोच आहे, डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, म्हणजे खाली काय दिले ते आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचे. तर आपण सुरुवातीला हे एक्झाम्पल आहे, तो लेट y is equal to this काय x square plus 4x plus 1 raised to 3 plus x cube minus 5x minus 2 raised to 4. ठीक आहे, काय केलं निघून फंक्शन कसं केलं ऍडिशन. सो आपल्याला याचं डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, सो dy by dx आणि पूर्ण जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन दिस x square plus 4x plus 1 raised to 3 plus x cube minus 5x minus 2 raised to 4. ठीक आहे, आता सोडून पाहिलं आपण काय होणार आहे, एक फंक्शन प्लस एक फंक्शन. सो हे डेरिव्हेटिव्ह आहे जो सेपरेट आपल्याला होणार. दुसरा ते एक्सपांड करून त्याची ऍडिशन करून पण सॉल्व्ह करू शकतो, पण एवढं कष्ट कशाला यायचं की हे रेस टू 3 आहे, तिथे पण काय तिथे 3 टर्म्स आहे, तिथे पण रेस टू 4 आहे, 3 टर्म्स आहे, हे एक्सपांड करायचं, हे वेळ घालवायचा नाही. शिवाय आपण आधी असे कधी एक्सपान्शन पण नाही केलं. ठीक आहे, सो कशाला कष्ट घ्यायचं, त्यामुळे तो आपण आहे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो. ठीक आहे, सो काय म्हणते सुरुवातीला ह्या टर्मवर आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 3 प्लस नंतर ह्या टर्मवर डेरिव्हेटिव्ह आपल्याला dy by dx x cube minus 5x minus 2 raised to 4. ठीक आहे, सो आता हे सेपरेट पाहिलं आणि हे सेपरेट पाहिलं, हे आपण क्वेश्चन 1 मध्ये पण सॉल्व्ह केले आणि काय आपण क्वेश्चन 2 मध्ये पण सॉल्व्ह केले. जर तुम्ही क्वेश्चन 1 आणि 2 व्यवस्थित सॉल्व्ह केला तर ते सॉल्व्ह करायला काहीच वाटणार नाही, कारण एक्झाम्पल 3 मध्ये क्वेश्चन 1 आणि 2 वरच आधारित क्वेश्चन्स आहेत आणि काय आपण रूल्स पाहिले त्याचा यूज करूनच आपण हे सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, सो काय म्हणते सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह आपल्याला होताना हे पॉवर काय खाली येणार. सो आणि पॉवर मधून 1 मायनस होणार. सो 3 खाली आलं, 3 इंटू राहणार x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 आणि 3 मधून 1 मायनस. सो आपण डायरेक्टली काय करणार 3 मायनस 1 2 इंटू काय होतं या पॉवर फंक्शन वरच्या डेरिव्हेटिव्ह आपल्याला नंतर नाही बॅकवर्डवरती आपल्याला इंटू करणार dy by dx x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 प्लस आता इथे पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला होता ना सेम यासारखंच आता पॉवर फंक्शन होणार. सो 4 खाली आला, 4 इंटू x क्यूब मायनस 5x मायनस 2 4 मायनस 1 काय नंतर 4 मायनस 1 3 इंटू परत ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह आपल्याला पूर्णपणे x क्यूब मायनस 5x मायनस 2. ठीक आहे, सो दिस इक्वल टू काय हे आहे तसं. ठीक आहे, 3 इंटू x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 2 इंटू आता हे बराच वेळा सॉल्व्ह केलं आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह सेपरेट ब्रॅकेटमध्ये टर्मवर अप्लाय होतो. सो आता x स्क्वेअर वर होणार. सो x स्क्वेअर वर होतं काय होईल, सो पाहूया x स्क्वेअर वर होतं काय होईल 2x 2 मायनस 1 म्हणजेच काय येणार आहे 2 मायनस 1 काय असतो 1 म्हणजेच काय फक्त x. ठीक आहे, नंतर प्लस याच्यावर अप्लाय होणार. सो याच्यावर अप्लाय होताना आपल्याला माहिती काय होतं हा 4 कॉन्स्टंट तो बाहेर होतो फक्त या x वरती अप्लाय होतो व्हेरिएबलवरती आणि हे काय असतं डायरेक्ट x वर अप्लाय काय असतं 1. सो 4 इंटू 1 काय आहे 4 प्लस आता हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, सो कॉन्स्टंट वर जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला केला तर काय येईल 0 म्हणजे काय फक्त 2x प्लस 4. ठीक आहे, काय 2x प्लस 4 प्लस हे आहे तसं 4 into x cube minus 5x minus 2 raised to 3 into सो याच्यावर डेरिव्हेटिव्ह आपल्याला होता काय होणार फर्स्ट ह्या टर्मवर होणार. सो हे काय आहे 3 खाली येतो 3x raised to या 3 मधून 1 मायनस होणार 3 मायनस 1 म्हणजेच काय आला 2. ठीक आहे, मायनस आहे तसं आणि यानंतर ह्या टर्मवर आपला होतो 5x. सो 5 वाजता येतो बाहेर निघतो आणि x वरती आपला होता काय x काय व्हेरिएबल. सो x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 into 1 म्हणजे काय 5 into 1 5
मायनस हा कॉन्स्टंट आहे, सो काय येणार मायनस 0, म्हणजे काय येणार फक्त एवढंच राहणार, काय 3x² - 5. ठीक आहे. सो बुकमध्ये काय असेल तुम्ही इथे परत काय होते, ह्याच्यातनं 2 कॉमन निघतोय, सो 2 कॉमन काढला, 2 कॉमन निघल्यावर काय होणार इथे फक्त x+2 राहणार आणि 2 × 3 काय होणार 6. ठीक आहे. आणि लिनियर फंक्शन पुढे घेतले, लिनियर काय घेतलं पुढे घेतलं, आपण 2 कॉमन काढल्यास इथे काय आलं x+2 × नंतर क्वाड्रॅटिक लिहिले x² + 4x + 1/2 प्लस इथे काय घेतलंय हे क्वाड्रॅटिक इक्वेशन पुढे घेतलं इंटू 3x² - 5 इंटू क्यूबिक इक्वेशन x³ - 5x - 2/2. ठीक आहे. हे आपल्या गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. सेकंड एक्झाम्पल 1 + 4x² 5 इंटू 3 + x - x² 8. ठीक आहे. सो आपण आन्सर कशी सुरुवात करतो, लेट y = दिस, नंतर काय म्हणतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. सो काय होणार ते dy/dx = d/dx. त्याच्यावर अप्लाय केला आपण 1 + 4x 5 इंटू 3 + x - x² 8. ठीक आहे. सो काय येते दोन फंक्शन आहेत त्यांचं काय मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन असल्यावर आपण रूलनुसार डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय करतो, सो त्याला काय करतो फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट ठेवतो 1 + 4x 5 इंटू सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो d/dx 3 + x - x² 8. इथे काय येतं प्लस, ठीक आहे, येतं प्लस नंतर सेकंड फंक्शन कॉन्स्टंट 3 + x - x² 8 इंटू फर्स्ट फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार d/dx 1 + 4x 5. ठीक आहे. आता हे आपण पाहिलं, आता ह्या x राहणार, बरोबर आहे, त्याच्या डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार, ह्या x राहणार, त्याच्या डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार. ते भरपूर वेळा सॉल्व्ह केले आपण, काय येणार येते 1 + 4x 5 आहे तसं इंटू याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय होता काय होणार, या 8 खाली येतो. ठीक आहे. सो 8 गुणुले 3 + x - x² 8 इथे वरती काय तर रेस्टू 8 - 1 इथे 7. ठीक आहे. नंतर काय होतं ब्रॅकेट वर डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो फक्त इंटू dy/dx 3 + x - x² प्लस हे कॉन्स्टंट आहे काय दिसतं, त्याला काहीच होणार नाही, स्थिर आहे, कसंच हलणार नाही /8 इंटू त्याच्यावर आपल्याला येणार आहे 5 खाली येणार 5 इंटू 1 + 4x 5 मध्ये 1 मायनस होणार 5 - 1 म्हणजेच काय 4 इंटू या ब्रॅकेट वर डेरिव्हेटिव्ह आपल्याला dy/dx 1 + 4x. ते दिसत नाही काय येते 1 + 4x. ठीक आहे. सो काय ना नेक्स्ट आपण पुढे घेऊ. ठीक आहे. 8 इंटू 1 + 4x 5 इंटू हे 3 + x - x² 7. आता याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे. ह्याच्यावर लक्षात येईल की आपण जो एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन फर्स्ट सॉल्व्ह केलाय त्याचा भरपूर सरळ होतो इथे. ठीक आहे. सो ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्मवर सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपल्याला, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 × 2x काय येणार कॉन्स्टंट काय येणार 0. ठीक आहे. 0 होणार प्लस हा x व्हेरिएबल आहे, हा x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 मायनस, ठीक आहे, ह्या x वरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2 खाली येणार 2x 2 मध्ये येणार 1 - 2 - 1 म्हणजे काय 1. ठीक आहे. म्हणजेच काय जर कोणत्याची पॉवर 1 असेल तर आपण लिहित नाही. ठीक आहे. सो काय आलं की 0 + 1 - 2x म्हणजे काय आलं 1 - 2x. ठीक आहे. प्लस त्यावर आपण 5 आणि पुढे 5 इंटू 1 + 4x 4 नंतर हे लिहू आपण 3 + x - x² 8. ठीक आहे. आपण डेरिव्हेटिव्ह कशा अप्लाय केलाय 1 + 4x. ठीक आहे. सो काय करायचं डेरिव्हेटिव्ह समजा 1 वर अप्लाय केला डेरिव्हेटिव्ह फक्त तर काय 0 प्लस 4x वर अप्लाय होतं काय होणार 4 कॉन्स्टंट आहे तो बाहेर येणार
आणि फक्त या एक्स वरती अप्लाय होणार. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो आपल्याला माहिती 1. सो 4 into 1 म्हणजे काय आलं फक्त 4 म्हणजे 0 प्लस 4 काय आलं फक्त 4. सो आपण हे इंटू एस पुढे, सो आपण हे पुढे घेऊ 5 into 4 20 त्याने ना 20. ठीक आहे. बुकमध्ये काय केलंय हे 1 minus 2x पण पुढे घेतले म्हणजे त्याने क्रम कसा पॉवर नुसार लावलाय. मग त्याला ते 8 into 1 minus 2x into 1 plus 4x raised to 5 into 3 plus x minus x square raised to 7 plus 20 into 1 plus 4x raised to 4 into 3 plus x minus x square raised to 8. ठीक आहे. हे आपला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. थर्ड एक्झाम्पल x अपॉन इन रूट 7 minus 3x. ठीक आहे. सो आन्सरला सुरुवात करतो. लेट y इज इक्वल टू x अपॉन इन रूट 7 minus 3x. ठीक आहे. आता त्या गेले दोन फंक्शनचा भागाकार आहे. आपल्याला माहिती जर दोन फंक्शनचा भागाकार असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय होतो. सो आपण लिहितो काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. सो काय होणार dy by dx इज इक्वल टू दोन फंक्शनचा भागाकार आहे. त्याच्या डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय होतो. फर्स्ट हे जे फंक्शन आहे ठीक आहे हे फंक्शन काय कॉन्स्टंट म्हणजे काय ना इन रूट 7 minus 3x आहे डेरिव्हेटिव्ह बाहेर येते. ठीक आहे. आणि डेरिव्हेटिव्ह कसा आपल्याला x वरती काय ना d by dx on x. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये टाकतो. ते काय येतं डिव्हिजन इज होते इथे मायनस आता हे फंक्शन कॉन्स्टंट होणार x आणि या फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह आपल्याला dy by dx 7 minus 3x. ठीक आहे. ब्रॅकेट टाकू. आपण खाली काय येतं ते नाही विसरायचं. आपण काय येतं त्या फंक्शनचा आपण स्क्वेअर करतो. ठीक आहे. म्हणजेच काय इन रूट 7 minus 3x याचा स्क्वेअर. ठीक आहे. सो काय लागते वरती न्यूमरेटर हे कॉन्स्टंट हे आहे तसं येणार इन रूट 7 minus 3x. आता सिंपल x चा डेरिव्हेटिव्ह असतो आपल्याला माहिती इंटू 1 मायनस इथे x कॉन्स्टंट तो आहे तसा x आणि याचा डेरिव्हेटिव्ह तर सोडून काय होते इन रूट 7 minus 3x याचा डेरिव्हेटिव्ह असतो इंटू 1 अपॉन 2 इंटू इन रूट 7 minus 3x. ठीक आहे. नंतर काय येतं इंटू हे जे रूट मध्ये आहे 7 minus 3x ह्याच्यावरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो. सो dy by dx 7 minus 3x. लक्षात आहे ना कशानुसार आपण परत रिवाइज करू. dy by dx असेल इन रूट f of x असेल डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर काय येतं 1 upon 2 into इन रूट f of x इंटू नंतर या फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो. ठीक आहे. f dash of x त्यानुसार हे झाले बघा हे खाली आलं त्याला 2 ने मल्टिप्लाय झालं 2 into 7 minus 3x इंटू याचा डेरिव्हेटिव्ह करतो आपण. हा झाला अंशात बदल. ठीक आहे. त्यानुसार सो छेदात काय होणार या स्क्वेअर रूट होणार स्क्वेअर कॅन्सल होऊन खाली फक्त काय होणार 7 minus 3x इज इक्वल टू काय होणार ते अंशात चेंज काय होणार परत इंटू 1 सो x राहणार इन रूट 7 minus 3x मायनस. ठीक आहे. हे x आहे तसं x इंटू 1 अपॉन 2 इंटू इन रूट 7 minus 3x. ठीक आहे. इंटू ह्याचा डेरिव्हेटिव्ह सो आधी 7 वर आपल्याला 7 काय कॉन्स्टंट सो 0 मायनस 3x वर आपल्याला 3 कॉन्स्टंट तो बाहेर येणार आणि x वर आपल्याला x चा डेरिव्हेटिव्ह असतो इंटू 1 म्हणजे काय आलं इथे 3 इंटू 1 3 म्हणजे काय आलं इथे 0 minus 3 minus 3. सो आपण लिहिताना काय लिहूया x into 1 upon 2 into इन रूट 7 minus 3x into minus 3. सो हे मायनस मायनस राहणार प्लस आणि x into 3 3x होणार. ठीक आहे. सो आपण वरती लिहू इथे काय 3x upon 7 minus 3x आहे. ठीक आहे. आता आपण यांचं डेरिव्हेटिव्ह काढून यांचं मल्टिप्लिकेशन करून हे असं आलंय. ठीक आहे. हे आणखी सिम्प्लिफाय करूया. सो काय आहे इज इक्वल टू यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे. सो इथे काय काय नाही म्हणजे आपण 1. ठीक आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करताना काय होणार इन रूट 7 minus 3x इंटू 2 इंटू इन रूट 7 minus 3x. ठीक आहे. म्हणजे काय होणार ते 2 इंटू इन रूट दिस आणि इन रूट दिस म्हणजे काय होणार स्क्वेअर रूट कॅन्सल होणार तो काय होणार 7 minus 3x. ठीक आहे. प्लस इथे काय नाही म्हणजे काय इथे आपण
1. सो 1 इंटू 3x काय होणार ते फक्त काय येणार 1 इंटू 3x येणार अपॉन इथे 1 इंटू 2 इंटू 7 मायनस 3x ठीक आहे काय येणार 2 इंटू 7 मायनस 3x ठीक आता याला पूर्णपणे छेदाला काय आहे दिस अपॉन हे 7 मायनस 3x ठीक आहे सो आपण खाली घेऊ दिस इक्वल टू काय ना ते 2 इंटू 7 मायनस 3x प्लस 3x 2 इंटू 7 मायनस 3x इंटू ब्रॅकेट मध्ये टाकले 7 मायनस 3x ठीक आहे सो काय ना नेक्स्ट आणि अनस्टॉल करून घेऊ इथे 2 इंटू ब्रॅकेट आहे सो ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्म मध्ये काय होणार 2 इंटू 7 14 2 इंटू मायनस 3x मायनस 6x प्लस 3x ठीक आहे इथे काय आहे 2 इंटू हे स्क्वेअर रूट काय असतं आपण हे पाहिलेलं आहे हे असतं 7 मायनस 3x रेज टू असतं हाफ इंटू 7 मायनस 3x ठीक आहे आता इथे याचा पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे बेस सेम आहे 7 मायनस 3x 7 मायनस 3x त्यामुळे काय होणार पॉवरचं सम होतं म्हणजे काय होणार ते नेक्स्ट स्टेपला इथेच दाखवतो 7 मायनस 3x रेज टू हाफ प्लस 1 काय असतं 3/2 म्हणजे पूर्णपणे काय होणार हे सम करून पूर्णपणे काय होणार इथे काय होणार 3/2 7 मायनस 3x रेज टू 3/2 ठीक आहे म्हणजेच काय इथे 14 मायनस 6x प्लस 3x मायनस 3x अपॉन 2 इंटू 7 मायनस 3x रेज टू 3 मायनस 2 म्हणजे काय केलं थोडक्यात आपण हे जे आहे ह्याचं सिम्प्लिफाय केले आपण इरेज करू आपण काय नाही म्हणजे आपण 1 कन्सिडर केलं त्यानंतर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं कसं करतो आपण माहिती म्हणजे a अपॉन b असेल प्लस c अपॉन d असेल तर करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन ad प्लस bc अपॉन b इंटू d इथे हा जो अंश सॉल्व करताना आपण सेम तसंच केलं ठीक आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन आपण b इंटू d म्हणजे 1 अपॉन 2 इंटू रूट 7 मायनस 3x आलं त्याचं काय आलं 2 मायनस इंटू 7 मायनस 3x आणि परत काय आले खाली आलं ठीक आहे सो 2 इंटू रूट 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x आणि आपण आणखी सिम्प्लिफाय केलं काय केलं याचा अर्थ काय असतो 7 मायनस 3x रेज टू हाफ याची पॉवर काय म्हणजे 1 सो बेस सेम आहे सो पॉवरचा सम होणार सो हाफ प्लस 1 3/2 ठीक आहे सो या प्रकारे आपण इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढलाय आपण आणि इथे सिम्प्लिफाय करून या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतोय तर हा ठीक आहे dy बाय dx नेक्स्ट एक्झाम्पल x क्यूब मायनस 5 अपॉन x क्यूब प्लस 3 होल रेज टू 3 ठीक आहे सो आपण सुरुवात कशी करतो लेट नेहमीप्रमाणे y इज इक्वल टू दिस डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आता आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं ते ॲडिशनचं होतं सेकंड पाहिलं मल्टिप्लिकेशनचं होतं थर्ड डिव्हिजनचं आणि फोर्थ परत डिव्हिजनचं ठीक आहे सो यात आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू राईट साइडला पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला होणार dy by dx on this काय x cube minus 5 whole raised to 5 upon x cube plus 3 whole raised to 3 ठीक आहे सो काय इथे काय करतो आपण डिव्हिजनचा रूल लगेच लक्षात आला पाहिजे ठीक आहे आपण आधी जे न्यूमरेटरला फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो आणि डिनोमिनेटरचं कॉन्स्टंट ठेवतो म्हणजे काय x क्यूब प्लस 3 रेज टू 3 हे कसं कॉन्स्टंट इनटू ह्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो न्यूमरेटरच्या x क्यूब मायनस 5 रेज टू 5 इथे काय डिव्हिजन असल्यामुळे मायनस ठीक आहे नंतर काय होणार हे जे फर्स्ट फंक्शन येते कॉन्स्टंट x क्यूब मायनस 5 रेज टू 5 आणि जे सेकंड फंक्शन आहे किंवा डिनोमिनेटरचं फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला होतो dy by dx x cube plus 3 raised to 3 ठीक आहे अपॉन हे नाही विसरायचं काय तर अपॉन x cube plus 3 raised to 3 याचा होतो स्क्वेअर ठीक आहे याचा ना स्क्वेअर आहे पूर्ण जे छेदाला आहे त्याचं काय होतं स्क्वेअर
सो दिस इक्वल टू काय होणार ते हे कॉन्स्टंट आहे कसं एक्स क्यूब प्लस 3 इंटू याच्यावर आपल्याला काय होतं पावर खाली आली घसरून हा 5 पुढे आला एक्स क्यूब मायनस 5 या 5 एक वजा होतं म्हणजेच काय 5 मायनस 1 4 इंटू या ब्रॅकेटमध्ये आपला होतो dy बाय dx एक्स क्यूब मायनस 5 मायनस पुढे हे कॉस्ट आहे कसं x रेस टू 3 मायनस 5 रेस टू 5 इंटू याच्यावर डिवाइड आपल्याला होतं काय होणार 3 खाली आला घसरून 3 इंटू एक्स क्यूब प्लस 3 आणि आपण पावर कशी चेंज होते हा 3 मधनं 1 मायनस होतो ठीक आहे 3 मायनस 1 काय असतो 2 आणि त्या ब्रॅकेट वरती डिवाइड आपल्याला होतो काय इंटू dy बाय dx एक्स क्यूब प्लस 3 ठीक आहे भरपूर मोठी रिअल डिवाइड झाली आपण काय म्हणते रूलनुसार x प्लस 3 रेस टू 2 म्हणजे याचं होणार मल्टिप्लिकेशन काय ना x क्यूब प्लस 3 रेस टू 3 इंटू 2 इथे इथं 6 ठीक आहे नेक्स्ट काय ना ठीक आहे हा छेद रेस टू 6 आहे त्यासोबत काय छेद करायचे नाही का रेस टू 6 कोण करत बसणार इक्वल टू फक्त अंशात काय बदल होईल तेवढा करू आपण ठीक आहे सो इथे हा 5 पुढे घेऊ 5 इंटू एक्स रेस टू 3 प्लस 3 रेस टू 3 इंटू हे एक्स रेस टू 3 मायनस 4 रेस टू 4 आपण नेहमी म्हणतो तसं ब्रॅकेटवर आपल्या होता ना सेपरेट टर्मवर आपल्या होणार नाही फक्त एक्स क्यूब वर डिवाइड आपल्या होते तेव्हा येणार 3 खाली येणार दुसरं 3x रेस टू ह्या 3 मध्ये 2 मायनस होतो 3 मायनस 1 काय 2 मायनस हा कॉन्स्टंट आहे त्याच्या डिवाइड आपल्याला काय होणार आहे हा 0 होणार म्हणजेच काय 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस त्या पुन्हा 3 पुढे घेऊ ब्रॅकेटची पावर 2 आहे सो हे पण आपण पुढे घेऊ एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 2 इंटू हे लिहू आता राहिलं एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 इंटू आता नेहमी म्हणतो साहेब ब्रॅकेटवर डेव्हिड आपला होता ना सेपरेट टर्म्सवर आपला होतो सो एक्स क्यूबचा डेव्हिड येणार हा 3 प्लस म्हणून खाली आला 3x रेस टू 3 मायनस 1 म्हणजेच काय 3x स्क्वेअर मग प्लस 3 कॉन्स्टंट त्याचा डेव्हिडेटिव्ह असतो 0 म्हणजे काय ना 3x स्क्वेअर आपण छेद आहे तसं यासोबत काही छेदखाली नाही एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 6 आहे याच्यामुळे ठीक आहे सो नेक्स्ट काय होणार इज इक्वल टू कॉमन निघतंय का काय सो निघतंय ठीक आहे सो इथे 3x स्क्वेअर आहे 3x स्क्वेअर तो आपण कॉमन काढून आता काय करतो आपण फक्त सिम्प्लिफाय करतोय काय करतोय पूर्ण जे आहे मोठं आणि विचित्र आपण सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतोय 3x स्क्वेअर कॉमन काढू आपण इथे दोन्हीकडनं 3x स्क्वेअर ठीक आहे त्यातनं काय कॉमन निघतंय एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3 आणि एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 2 सो हे कॉमन निघणार ते एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 2 आणि इथून सॉरी इथं 5 आहे इथून हे कॉमन निघणार एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 सो ब्रॅकेटमध्ये काय राहील फक्त इथे हा 5 राहील ठीक आहे सो आपण इथे 2 बाहेर घेतले सो इथे 1 एक ब्रॅकेटमध्ये राहील फक्त एक्स क्यूब प्लस 3 काय राहणार आता नाही मायनस इथे 3 राहील तर आपण 3x स्क्वेअर कॉमन काढलाय 3 नेक्स्ट हे जे आहे एक्स क्यूब प्लस 3 होल स्क्वेअर आपण कॉमन काढलाय ठीक आहे सो इथे 1 येणार आणि इथून 5 मधून आपण 4 बाहेर काढले सो इथे फक्त एकच येणार काय एक्स क्यूब मायनस 5 ठीक आहे आपण आहे तसं एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 6 आता हे दिसत नव्हतं म्हणून आपण एकदम छोट्या अक्षरात लिहिलं ठीक आहे सो हा ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी काय आणखी बदल होतोय इथे काय आहे ते एक्स क्यूब प्लस 3 किती आहेत 2 आहेत आणि ते एक्स क्यूब प्लस 3 किती आहेत 6 आहेत सो काय माहिती आहे 2 कॅन्सल होऊन फक्त इथे छेदाला 4च एक्स क्यूब प्लस 3 जातील ठीक आहे सो हा चेंजेस होईल इथे आणि हा ब्रॅकेट सॉल्व होईल ठीक आहे सो आपण काय करू हे साईड रब करू इथे
इथे लिहते. सो इज इक्वल टू 3x² हे कॅन्सल होऊन इथे छेदाला फक्त x³ + 3⁴ राहणार. ठीक आहे. सो नेक्स्ट काय आलं x³ - 5⁴ स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करू. हा 5 ब्रॅकेट में मल्टीप्लाय होणार 5x³ + 5 × 3 15 इथे काय होणार -3 × x³ होणार -3x³. ठीक आहे. आणि ते -3 × -5 + 15. ठीक आहे. येणार +15 अपॉन इथे x³ + 3⁴. सो काय येणार नेक्स्ट इज इक्वल टू रब करू आपण इज इक्वल टू 3x² x³ - 5⁴ ब्रॅकेट काय होईल आता 4x³ - 3x³ काय होणार सिमिलर टर्म आहे यांचं सबस्ट्रॅक्शन होऊन काय होणार 2x³ आणि यांच्या सिमिलर टर्मचं ॲडिशन होऊन +30 अपॉन इथे x³ + 3⁴. ठीक आहे. आधी काय सिम्प्लिफाय होतोय त्यातनं 2 कॉमन निघतोय आणि 2 कॉमनचं काढलं तर इथे काय होणार इथून 2 बाहेर निघाले तर फक्त मला x³ प्लस आणि इथे काय होणार 50 आणि 2 × 3 6. सो काय 6x² x³ - 5⁴. ठीक आहे. इंटू 2 कॉमन काढले त्याला x³ आणि इथे काय होणार +15 अपॉन खाली काय राहिलं x³ + 3⁴. ठीक आहे. हा आहे आपला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह काढला तुम्ही पुढे सगळं केलं ते याचं सिम्प्लिफिकेशन. आपल्या बुकमधील 8वे एक्झाम्पल. ठीक आहे. सो आपण 4 एक्झाम्पल सलग घेतलेत म्हणजे 3 एक्झाम्पल स्किप केलेत कारण ते सोपे आहेत तुम्हाला ते येतील. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. काय ते 1 + sin x डिग्री अपॉन 1 - sin x डिग्री. ठीक आहे. डिग्री मध्ये दिलं त्याचे अँगल. सुरुवात कशी करतो आपण लेट y = 1 + sin x डिग्री अपॉन 1 - sin x डिग्री. सो डिफरन्शिएट करायच्या आधी आपण करणार डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्ट करणार. सो आपल्याला माहिती आहे आपण समजा आपल्याला डिग्री मध्ये दिलं असेल सपोज x डिग्री आपण त्या रॅडियन मध्ये कन्वर्ट कसं कन्वर्ट करतो आपण x × π/180 म्हणजे डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्ट करताना काय होतं आपण हे π/180 काय करतो आपण मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. सो आपण ह्याला आधी काय करणार आहे रॅडियन मध्ये कन्वर्ट करणार आहे. काय येते y = 1 + sin x × π/180 अपॉन 1 - sin x × π/180. ठीक आहे. सो आता आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. सो काय नेक्स्ट dy/dx d/dx ऑन दिस. ठीक आहे. सो 1 + sin x π/180 अपॉन 1 - sin x π/180. ठीक आहे. रूल अप्लाय होणार आपला. सो न्यूमरेटरवरती म्हणजे अंशावरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार आणि जो छेद आहे तो कॉन्स्टंट. सो 1 - sin ब्रॅकेट आपण इथे स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. इंटू अंशावर अप्लाय करू 1 + sin x π/180. ठीक आहे. ते काय येणार दोन फंक्शनचा भागाकार आहे म्हणून ते काय मायनस आता काय होईल हे जे अंश आहे ठीक आहे अंशाचे फंक्शन ते कॉन्स्टंट राहणार 1 + sin x π/180 आणि जे कुठे छेदाला दिल्यावर डेरिव्हेटिव्ह आपल्याला इंटू dy/dx 1 - sin x π/180 अपॉन
तर आपल्याला माहिती आहे नेहमीसारखं काय होणार अपॉन 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180 काय असतं छेदाचा काय असतो स्क्वेअर. ठीक आहे, छेदाचा काय असतो स्क्वेअर. तर नेक्स्ट आपण हे कॉन्स्टंट हे आहे तसं ठेवू. सो काय येणार 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180. ठीक आहे, इंटू त्याच्यावरती डेरिव्हेटिव्ह आपला होताना सेपरेट आपला होणार तिथे 1 वर होणार नंतर इथे साइन ऑफ पाय एक्स बाय 180. सो 1 वर आपला काय होणार आहे 0 प्लस साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस ऑफ एक्स पाय बाय 180. ठीक आहे, इंटू आता नुसतं एक्स आहे का काय एक्स पाय बाय 180. सो याच्यावर सेपरेट आपला होणार काय होणार इंटू dy बाय dx एक्स इंटू पाय बाय 180. ठीक आहे, मायनस हे काय कॉन्स्टंट आहे कसं होणार 1 प्लस साइन ऑफ एक्स पाय बाय 180 इंटू हे पूर्ण ब्रॅकेटवर डेरिव्हेटिव्ह आपला होता ना सेपरेट टर्मवर आपल्या होणार. सो 1 काय आहे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह येणार 0 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस ऑफ एक्स पाय बाय 180. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आपला होणार इंटू dy बाय dx एक्स पाय बाय 180. ठीक आहे, आपण खाली येणार हे पूर्णपणे आहे तसं काय 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180 होल स्क्वेअर. ठीक आहे, हे पूर्णपणे ते सॉल्व करू परत. त्यानंतर पुढे इक्वल टू इथे फर्स्ट कॉन्स्टंट आहे तसं इन स्क्वेअर ब्रॅकेट 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180. ठीक आहे, पुढे इंटू काय इथे 0 प्लस दिस आहे म्हणजे काय येणार डायरेक्टली कॉस ऑफ एक्स पाय बाय 180 इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसं होणार हा पाय बाय 180 कसा कॉन्स्टंट तो बाहेर येणार आणि एक्स डेरिव्हेटिव्ह आपल्याला एक्स डेरिव्हेटिव्ह येतो 1. सो 1 इंटू पाय बाय 180 काय येणार इथे पाय बाय 180. ठीक आहे, मायनस हे आहे तसं राहणार इन ब्रॅकेट 1 प्लस साइन ऑफ एक्स पाय बाय 180 इंटू हे काय आहे 0 मायनस. ठीक आहे, सो हे फक्त ही टर्म येणार. सो इथे मायनस मायनस काय म्हणते प्लस. ठीक आहे, प्लस काय म्हणते कॉस ऑफ एक्स पाय बाय 180 इंटू याचा रिलेटिव्ह यासारखा सिमिलरली काय ना पाय बाय 180 अपॉन हे काय पूर्णपणे 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180 टू. ठीक आहे, कॅरॉन थोडा तिरका सेट झाला त्यामुळे दिसतं तिरकं दिसतंय. ठीक आहे, आता इथं तुम्ही पाहताल जे टर्म आहे दिस टर्म प्लस दिस टर्म त्यामध्ये हे जे कॉस ऑफ एक्स पाय बाय अपॉन 180 इंटू पाय बाय 80 काय कॉमन आहे इथे पण दिसतं इथे पण दिसतो. आपण बाहेर काढणार सकाळी इथे कॉस ऑफ एक्स पाय बाय 180 इंटू पाय बाय 80. ठीक आहे, आणि फक्त काय राहील बाहेर काढलं ब्रॅकेटमध्ये इथे 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180 इथे प्लस आणि 1 प्लस साइन ऑफ एक्स पाय बाय 180. ठीक आहे, अपॉन हे आहे तसं छेदाचं 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180 होल स्क्वेअर. आता इथे काय होईल ते प्लस मायनस कॅन्सल होईल आणि ते 1 प्लस 1 काय होईल 2 आणि 2 काय 180 डिवाइड करून काय मिळते पाय बाय 90. सो 90 खाली येईल. सो पूर्णपणे आन्सर काय असेल आपलं बघू बसतंय का आपण ऍडजस्ट करू. दिस इक्वल टू काय ना छोट्या अक्षरात
कॉस ऑफ एक्स पाय बाय 180. ठीक आहे, काय होणार आहे प्लस मायनस कॅन्सल होईल, 1 + 1 2 होईल, 2 काय होईल इथे म्हणजे थोडक्यात इंटू 2 होईल. ठीक आहे, सो इथे काय होईल इथे आपल्याला भाग जाऊन इथे 90 होईल, पाय बाय 90. सो ही खाली येईल. सो इथे पूर्णपणे काय होणार ते पाय बाय 90. सो आपण इथे पाय लिहू, 90 खाली लिहू, 90 आणि छेदच आहे तसं 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180. आता इथे असं राहू द्या, किंवा आपण एक गेले डिग्री एक्स डिग्री त्याचं रॅडियनमध्ये असं कन्वर्जन केलं. सो आपण हे रॅडियनमध्ये नंतर लिहू शकतो कसं जाणार ते. आणि बुकमध्ये पण मला असं दिलं आहे पाय इंटू कॉस ऑफ याचं कन्वर्जन करणार एक्स डिग्री अपॉन 90 इंटू काय राहते 1 मायनस साइन ऑफ रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्जन रेस टू 2. ठीक आहे, हा पहिला आपला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आपण काय करतोय इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढला. ठीक आहे, नंतर काय होतोय जे केले ते सिम्प्लिफाय केले थोडक्यात. सो हे जे कॉमन आहे कॉस ऑफ एक्स पाय बाय 180 इंटू पाय बाय 180. ठीक आहे, आणि इथे पण जे आहे ते केलं आपण कॉमन काढलं आणि पुढे काय राहिले ते रिमेन 1 मायनस साइन ऑफ एक्स पाय बाय 180 आणि ते 1 प्लस साइन ऑफ एक्स पाय बाय 180. ते प्लस असल्यामुळे ते काय यांची ॲडिशन झाली. ठीक आहे, इथे काय झालं ॲडिशन हे प्लस मायनस आणि कॅन्सल केले, 1 + 1 2 केला, इथे इंटू इथे 2 आला. सो काय होणार ते 180 ला भाग जाणार, सो होणार पाय बाय 90. ठीक आहे, खाली आलं आणि फक्त कन्वर्जन केले आपण इथे रॅडियनचं पण डिग्रीमध्ये गेले. 10वे एक्झाम्पल काय आहे e⁻² मायनस e⁻² अपॉन e⁻² प्लस e⁻². ठीक आहे, सो म्हणून लेट y इज इक्वल टू दिस. सो आपण इथे काय करू शकतो डायरेक्ट आपण तो रूल येतो अप्लाय करू शकतो, पण त्यानंतर आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय कसं होतं आपल्याला माहिती आहे जरा e⁻1 असेल तर आपल्याला कसं लिहितो 1/a, किंवा असं असेल a⁻b असेल तर कसं लिहितो आपण 1 कसं लिहू शकतो 1/a⁻b. ठीक आहे, म्हणजे काय ते छेदाला येतं. ठीक आहे, सो आपण ह्या थोडं जो मूळ क्वेश्चन आहे त्याला काय करणार थोडं सिम्प्लिफाय करू आपण, म्हणजे काही त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर जरा सोपं जाणार आहे. ठीक आहे, सो आपण काय करणार त्याला समजा y इज इक्वल टू, ठीक आहे इथे लिहू थोडं y इज इक्वल टू e⁻² मायनस इथे काय राहणार याचं काय 1/e⁻². इथे अपॉन e⁻² प्लस याचं काय 1/e⁻² इज इक्वल टू. आता करू आपण अंश छेद सॉल्व करताना काय होणार ते काय नाही म्हणजे अपॉन 1 आहे. सो आपण काय करतो तिरकस गुणाकार त्याची वजाबाकी अपॉन छेदांचा गुणाकार. सो इथे काय होईल सिम्पली e⁻² इंटू e⁻² मायनस 1 इंटू 1 अपॉन छेदाचा गुणाकार 1 इंटू e⁻² ठीक आहे, अपॉन परत इथे सेम कारण काय नाही म्हणजे आपण 1 आहे तिरकस गुणाकार त्याची बेरीज आणि छेदांचा गुणाकार काय नाही ते e⁻² इंटू e⁻². ठीक आहे, प्लस 1 इंटू 1 अपॉन 1 इंटू e⁻² म्हणजे e⁻². ठीक आहे, आता वाटाय जरा ते करता दिसायला अवघड वाटतंय पण हे अवघड नाही. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ते बेस काय सेम आहे त्यामुळे पॉवर त्याचे होते सम होते. सो काय e⁻² प्लस 2x काय e⁻4x मायनस 1 सॉरी जर तुम्ही अपॉन e⁻² अपॉन इथे पण करणार सेम e⁻² इंटू e⁻² काय e⁻2x प्लस 2x म्हणजेच काय e⁻4x प्लस 1 अपॉन e⁻2x. हे माहिती आहे ना कसं जर बेस सेम असेल समजा e⁻m लिहिला इंटू e⁻n लिहिलं काय होते याचे पॉवर त्याची सम होते e⁻m प्लस n त्या रूलनुसार. ठीक आहे, आता इथे काय होणार हे कॅन्सल आउट होणार e⁻² कॅन्सल आउट होणार फक्त रिमेंडर राहणार e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻4x प्लस 1. ठीक आहे, म्हणजे जे आहे पूर्णपणे याचं कन्वर्जन काय होणार आहे इथे काय इथे डायरेक्ट लिहितो आपण y इज इक्वल टू e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻4x प्लस 1. आणि कसं आलं ते पाहिलं. सो आता याच्यावरती आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार. सो आता काय लिहिणार
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यावर आपल्याकडे सिंपल आहे काय, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1. ठीक आहे. आता जेवढे आपल्याला होणार फाईन दिस इक्वल टू आपल्याला माहिती आहे अंश आपला होतो छेद काय राहतो कॉन्स्टंट e raised to 4x plus 1 into d by dx अंश अप्लाय करा e raised to 4x minus 1. इथे काय येतं मायनस. आता काय होणार आपला जो अंश आहे तो कॉन्स्टंट होणार e raised to 4x minus 1 आणि छेदावरती डेरिव्हेटिव्ह आपल्याला होणार काय e raised to 4x plus 1 अपॉन काय ना इथे पूर्णपणे ह्या छेदाचा स्क्वेअर म्हणजेच काय e raised to 4x plus 1 whole square. दिस इक्वल टू कॉन्स्टंट आहे कसं e raised to 4x plus 1 into ब्रॅकेटवर आपल्याला होतं काय होणार सेपरेट टर्मवर आपल्याला होणार. ठीक आहे. सो ह्याच्या आपल्याला होतं काय होणार आपल्याला माहिती आहे जर e raised to f of x असेल तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला केलं तर काय येतं e raised to f of x into f dash of x. त्यानुसार काय येतं याचा डेरिव्हेटिव्ह e raised to 4x चा e raised to 4x into डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 4x. ठीक आहे. आता ब्रॅकेट टाकू आपण मायनस या 1 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह येणार 0 मायनस हे कॉन्स्टंट आहे जसं e raised to 4x minus 1. सिमिलरली यानुसार काय येणार डेरिव्हेटिव्ह याचा पण e raised to 4x into डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढला असेल सिंपल आहे काय याचा डेरिव्हेटिव्ह 4 कॉन्स्टंट निघून x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 सो 0.1 4 आणि याचा पण डेरिव्हेटिव्ह येणार 4. ठीक आहे. आपण काय लिहिते e raised to 4x plus 1 whole square. इथे लिहू आपण is equal to काय येणार e raised to 4x plus 1 into इथे याचा डेरिव्हेटिव्ह 4 येतोय सो मल्टिप्लिकेशन येणार आहे पूर्ण पण ब्रॅकेटमध्ये येणार 4 into e raised to 4x हा मायनस 0 सो हीच राहणार टर्म. ठीक आहे. मायनस e raised to 4x minus 1 इथे पण सिमिलरली येणार याचा डेरिव्हेटिव्ह 4 सो 4 into e raised to 4x plus 0 सो ही दिस टर्म राहणार काय येणार 4 into e raised to 4x अपॉन पूर्णपणे e raised to 4x plus 1 raised to 2 plus 1 raised to 2. ठीक आहे. आपण डेरिव्हेटिव्ह काढले आता काय करू आपण सिम्प्लिफाय करू. ठीक आहे. सो या टर्म मध्ये या टर्म मध्ये काय दिसतं आपल्याला 4 into e raised to 4x आणि 4 into e raised to 4x काय कॉमन आहे तो आपण बाहेर काढला. सो मला येते 4 into e raised to 4x बाहेर काढला. आतमध्ये काय राहील फक्त हे e raised to 4x plus 1. ठीक आहे. आणि इथे मायनस e raised to 4x इथे मायनस केल्यामुळे मायनस मायनस प्लस 1 अपॉन काय येते e raised to 4x plus 1 होल स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे काय होईल प्लस e raised to 4x मायनस e raised to 4x आहे कॅन्सल 1 plus 1 2 सो 2 into 4 काय ना 8 सो इथे ना 8 into e raised to 4x अपॉन e raised to 4x plus 1 होल स्क्वेअर. ठीक आहे. हा झाला आपल्या गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. इथे लक्षात घ्यायचं फक्त याचे डेरिव्हेटिव्ह अप्लाय जरी केलं आपण ह्याच्यावर तर हेच आन्सर येणार आहे पण हे सिम्प्लिफाय केलं तर डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं होतं. त्यामुळे आपण सिम्प्लिफाय करतोय कारण की आपल्याला फक्त ह्याचंच डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही. ह्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0 तेव्हा आपण सिम्प्लिफाय केलं. नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. किती एक्झाम्पल आहे आपलं हे बुक मधलं 11वे एक्झाम्पल आहे. आपण हे पूर्ण स्टेप बाय स्टेप रॅन्डमली सॉल्व्ह करू. आपल्याला माहिती आहे आणि इथे गरज नाही काय करायची मगासारखी. ठीक आहे. कारण की आपण पहिले आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढतो याचा डेरिव्हेटिव्ह काढतो याचा डेरिव्हेटिव्ह काढताना काय होतो आधी याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा डेरिव्हेटिव्ह तिथे 1 आहे 0 आले ते पण 0 झाले त्यामुळे आहे तसं ठेवून याच्यात काय नको करायला. सो काय आधी
आपण हे कॉन्स्टंट करतो e⁻x - 1 नंतर ना ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढतो. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आपल्याला माहिती आहे हे आहे तसं e√x इंटू या √x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2√x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह येणार 0 हे आहे तसं राहणार प्लस 0 काय येणार हे टर्म इटसेल्फ येणार मायनस नंतर काय होतं आपण हे कॉन्स्टंट e√x प्लस 1 आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सिमिलरली ह्याचा जो आला आहे तसाच येणार आहे काय येणार e√x इंटू 1/2√x आणि इथे काय -1 आहे सो मायनस काय -0 डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ना हेच राहणार आहे अपॉन ह्याचा डेरिव्हेटिव्ह e√x - 1 होल स्क्वेअर. ठीक आहे. आता परत ह्याच्यामध्ये काय ह्या पूर्णपणे जे टर्म आहे आणि जे टर्म आहे ह्याच्यामध्ये कॉमन आहे ते बाहेर काढलं आपण काय आलं e√x इंटू 1/2√x ब्रॅकेटमध्ये काय राहिलं e√x - 1 मायनस असल्यामुळे ते साइन चेंज होणार मायनस e√x आणि ते प्लस -1 ते कॅन्सल होऊन येतं काय -2. ठीक आहे म्हणजे -2 इंक्रीज होते ते काय -2 हा ब्रॅकेट लावून आणि काय होणार 2 काय होणार ते कॅन्सल होऊन येते फक्त मायनस साइन राहते -1 अपॉन इथे काय झालं e2x - 1 होल स्क्वेअर म्हणजेच काय आहे हे खाली येणार आहे आणि -1 इंटू दिस म्हणजे काय e√x अपॉन √x इंटू e√x - 1 होल स्क्वेअर हे झालं आपल्या याचा डेरिव्हेटिव्ह. आपण फास्ट का काढला आधीच्या एक्झाम्पलचा डेरिव्हेटिव्ह आपण व्यवस्थित काढलेला. ठीक आहे. सो हा सर आपल्या गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल ठीक आहे त्याच्यात आपण 2 एक्झाम्पल स्किप केले. एक जे आहे tan x इंटू sin 4x इंटू x². आता इथे 3 फंक्शन आहेत यासाठी आपण चेन रूल अप्लाय करू शकतो पण ते करण्यापेक्षा त्याला काय असेल लॉग सो लॉगचा रूल वापरायचा कोणता आपल्याला माहिती आहे लॉगचे रूल सगळे पाठ करून ठेवायचे बऱ्यापैकी लागतात. a इंटू बी काय असतात आपल्याला ते लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b. सिमिलरली जर इथे जर डिवाइड जर केलं लॉग ऑफ a अपॉन b तर काय असतं लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. त्यानुसार ते काय होणार हे जे फंक्शन आहे y म्हणलं आपण हे काय होणार थोडं मॉडिफाय होणार कसं इथे लॉग ऑफ दिस फंक्शन tan क्यूब x प्लस लॉग ऑफ sin of 4x प्लस लॉग ऑफ दिस x² प्लस 7/7 म्हणजे आपण पाहिलं तसं जर लॉग ऑफ a इंटू b असेल तर लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b ह्या रूलनुसार काय झालं इथे पूर्णपणे जे मल्टिप्लिकेशन ते काय झालं ॲडिशन मध्ये कन्वर्ट झालं कसं प्रत्येक गोष्टीला लॉग अप्लाय होईल. ठीक आहे. याच्यानंतर पण एक्झाम्पल आहे ह्या प्रकारचं काय y = log of √1 - cos of 3x अपॉन 1 + cos of 3x या प्रकारचं एक्झाम्पल आहे. पण आपण हे एक्झाम्पल सिलेक्ट केले सॉल्व्ह करण्यासाठी कारण हे जर आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर ते समजायला काहीच अडचण नाही कारण ते दिसायला उलट सिम्पल दिसतात. मग असं असेल हाफ अँगल तो जरा समजायला कठीण जातो. ठीक आहे. सो आपण त्यासाठी हे घेतलंय त्यासाठी फॉर्म्युले पाहिले ते माहिती पाहिजे कोणते एक म्हणजे जर cos of 2x असेल तर कसं लिहितो आपण त्याचा फॉर्म्युला काय आहे 2 इंटू cos²x - 1. ठीक आहे. आणि दिस इक्वल टू काय 1 मायनस 2 इंटू sin²x. ठीक आहे. काय म्हणतो आपण डबल अँगल फॉर्म्युला जर हाफ अँगल असेल cos x असेल ठीक आहे सो हाफ अँगल फॉर्म्युला काय लिहितो आपण इथे 2x चं x झालं म्हणजे काय झालं इथे निम्म झालं तसंच या x काय होणार cos of 2 इंटू cos²x/2 - 1 इज इक्वल टू सिमिलरली 1 मायनस 2 sin²x/2. ठीक आहे. जसं आपण इथे लेफ्ट साइडकडनं राईट साइडकडे आलो तसंच आपल्याला राईट साइडकडनं लेफ्ट साइडकडून पण जाता आलं पाहिजे आणि मॉडिफाय करून पण यूज करता आलं पाहिजे. ठीक आहे. समजा असं असेल तर आपण लगेच इकडे किंवा इकडे जेवून घेतो असं तर लगेच इकडे किंवा इकडे जेवून घेतो पण जर एक्झाम्पल मध्ये असं आलं तर आपल्याला लगेच हे सुचत नाही. ठीक आहे. हे पण आपल्याला जमलं पाहिजे आणि हे जे आहे हे जे आपण मॉडिफाय करून पण आपल्याला लिहिता आलं पाहिजे. तुमच्या लक्षात येईल हे कोणत्या फॉर्म मध्ये या फॉर्म मध्ये. ठीक आहे. हा अँगल केलाय त्यानुसार काय होणार इथे जर इथे काय केलंय 1 + cos of 5x/2. ठीक आहे. समजा इथे मी x/2 त्यानुसार इथे जाणार त्याचा हाफ म्हणजे 5x/2 हाफ काय होणार 5x/4 होणार.
ठीक आहे. इथे पण काय येणार 5x अपॉन 4. आता इथे हे पलीकडे घेतलं, ठीक आहे. हे पलीकडे घेतलं काय येणार 1 प्लस कॉस ऑफ 5x अपॉन 4 दिस इक्वल टू काय आलं, नुसतं आपण हे दोन घेतले, दिस इक्वल टू दिस घेतलं, हे पलीकडे जाणार 1 प्लस कॉस ऑफ 5x अपॉन 4 काय येणार ते 2 इंटू कॉस स्क्वेअर 5x अपॉन 4. आता घेतलं आपण दिस इक्वल टू दिस, त्यानुसार काय होणार आहे हे पूर्णपणे हा इकडे जाऊन पॉझिटिव्ह होणार, इकडे निगेटिव्ह होणार. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन कसं होणार 1 मायनस कॉस ऑफ 5x अपॉन 2 इज इक्वल टू काय येणार 2 इंटू साइन स्क्वेअर 5x अपॉन 4. म्हणजे काय होणार आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह इथे लिहिले आपण, आणि इथे हे पॉझिटिव्ह इकडे काय होणार निगेटिव्ह, म्हणजे 1 मायनस कॉस ऑफ 5x अपॉन 2. म्हणजे हे जे आहे पूर्णपणे 1 प्लस कॉस ऑफ 5x अपॉन 2 ची जागी हे येणार, आणि 1 मायनस कॉस ऑफ 5x अपॉन 2 ची जागी येणार. आता इथे काय करायचं फक्त हेच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि तो क्वेश्चन आहे करू थोडा सिंपल करू, नंतर त्याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. त्यानुसार काय होईल इथे y इज इक्वल टू, आता पहिले त्यानुसार काय ना लॉग ऑफ इन रूट हे जागी येणार 2 कॉस स्क्वेअर 5x अपॉन 4 अपॉन 2 इंटू साइन स्क्वेअर 5x अपॉन 4. आता हे सिंपल झालं खरं का, इथे काय होणार आहे हा 2 कॅन्सल होणार, बरोबर आहे. आणि रिमेन काय होणार तिथे लॉग ऑफ पूर्णपणे कॉस स्क्वेअर 5x अपॉन 4 अपॉन साइन स्क्वेअर 5x अपॉन 4. ठीक आहे. आता काय करणार आहे पूर्णपणे हा स्क्वेअर काय करणार आहे स्क्वेअर रूटला कॅन्सल करणार. तुम्हाला माहिती आहे जर असं असेल a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर ला कसं लिहितो आपण a अपॉन b होल स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर रूट आहे त्यानुसार काय होणार आहे कॅन्सल आउट होऊन काय होणार लॉग ऑफ काय होईल कॉस ऑफ 5x अपॉन 4 अपॉन साइन ऑफ 5x अपॉन 4. स्क्वेअर ब्रॅकेट टाका किंवा तो राऊंड ब्रॅकेट ठेवलं तरी चालेल. आता आपल्याला माहिती आहे हे काय होणार कॉस ऑफ साइन काय असतं लॉग ऑफ कॉट ऑफ, ठीक आहे 5x अपॉन 4. आता याच्या डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायला सोपं आहे. आणि या प्रकारचं एक्झाम्पल आपण क्वेश्चन मध्ये 2 मध्ये सोडवलं असेलच, यात काय वाटत नाही, ठीक आहे. सो याचा काय डेरिव्हेटिव्ह आता डेरिव्हेटिव्ह काढू आपण डिफरन्शिएट with respect to x. त्यानुसार काय होणार dy by dx d by dx on this log of cot of 5x upon 4. ठीक आहे. काय होणार ते याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार म्हणजे काय येते 1 upon cot of 5x upon 4 into नंतर कंपोजिशन नुसार या cot डेरिव्हेटिव्ह आपल्याला d by dx cot of 5x upon 4. काय ना नेक्स्ट दिस इक्वल टू 1 upon cot of 5x upon 4 into आता इथे मल्टिप्लिकेशन तुम्ही तर डॉट टाका किंवा क्रॉस टाका किंवा ब्रॅकेट दुसरा टाकलं तरी चालेल, ठीक आहे. सो आपण इथे करू क्रॉस दाखवा क्रॉस इथे कॉटचा डेरिव्हेटिव्ह आहे तो माइनस कोसेक स्क्वेअर 5x अपॉन 4 इंटू आता परत इथे नुसतं x आहे कारण काय 5x अपॉन 4. सो कंपोजिशन नुसार काय होणार याचा पण डेरिव्हेटिव्ह काढणार आपण याच्यावर पण डेरिव्हेटिव्ह आपल्या होणार काय 5x अपॉन 4. सो याला पुढे येते याचं मल्टिप्लिकेशन करू 1 इंटू मायनस कोसेक स्क्वेअर 5x अपॉन 4 काय होणार मायनस कोसेक स्क्वेअर 5x अपॉन 4 अपॉन खाली काय आहे कॉट ऑफ 5x अपॉन 4 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आहे ना 4. ठीक आहे. सो दिस इक्वल टू पुढे घेऊ आपण मायनस 5 अपॉन 4 इंटू कोसेक स्क्वेअर 5x अपॉन 4
इंटू कॉट ऑफ 5x अपॉन 4. ठीक आहे. सो हे सिम्प्लिफाय होतंय कसं, जर आपण 5x अपॉन 4 साठी जर थिटा कन्सिडर करू थोडा वेळ, सो काय राहते कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन कॉट थिटा. ह्याला कसं देणार आपण कोसेक स्क्वेअर थिटा कसं देणार 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. इंटू कॉटचा राहणार 1 अपॉन कॉस थिटा अपॉन साइन थिटा. सो हे काय राहणार वरती जाणार, साइन थिटा काय वरती जाणार, इथे काय साइन थिटा आणि इथे साइन थिटा, दोन साइन थिटा कॅन्सल करून फक्त इथे एकच साइन थिटा राहणार. ठीक आहे. साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथे आणखी सिम्प्लिफाय होईल जर आपण इथे 2 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. 2 ने मल्टिप्लाय केलं इथे 2 ने, तर काय राहते 2 साइन थिटा कॉस थिटा काय असतं साइन ऑफ 2 थिटा. तेच अप्लाय करणार आहे. इथे 2 ची गरज नाही आपल्याला, इथे ऑलरेडी 4 आहे. 4 ला स्प्लिट करून करू शकतो आपण 2 इंटू 2. ठीक आहे. सो आपण हे करू, इथे लिहू, हे रब करू. काय येणार इथे याचा एक पूर्णपणे काय येईल -5 अपॉन 4 इंटू साइन ऑफ 5x अपॉन 4 कसं आले ते आपण पाहिले इंटू कॉस ऑफ 5x अपॉन 4. ठीक आहे. इज इक्वल टू 4 ला मी स्प्लिट केलं कसं -5 इंटू 2 इंटू ब्रॅकेट मध्ये 2 इंटू दिस साइन ऑफ 5x अपॉन 4 इंटू कॉस ऑफ 5x अपॉन 4. ते आपण थोडं समजून असेल. ठीक आहे. म्हणजेच काय होणार -5 अपॉन 2 हे काय होणार साइन ऑफ 2 इंटू काय होईल ते 5x अपॉन 4 म्हणजेच काय दिस इक्वल टू -5 अपॉन 2 इंटू 2 ने 4 ला भाग जाऊन करणार ते इथे काय फक्त साइन ऑफ 5x अपॉन 2. ठीक आहे. आता हे कसं आलं आपल्याला जे फॉर्म्युला माहिती पाहिजे कोणता 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू काय साइन ऑफ 2 थिटा. ठीक आहे. तर थिटा असेल किंवा x असेल. ठीक आहे. त्यानुसार काय आपल्या इथे 2 साइन ऑफ अँगल इंटू कॉस ऑफ अँगल इज इक्वल टू काय तर साइन ऑफ 2 टाइम्स ऑफ अँगल. सो आपण केलं साइन ऑफ 2 into sin of 2 times of this angles वेगळे भाग दिला आपण. सो काय येते 5 अपॉन 2. ठीक आहे. आपल्या बुक नुसार काय राहणार दिस इक्वल टू -5 इथे साइन चं केलं त्यांनी कोसेक शॉर्ट फॉर्म मध्ये कोसेक 5x/2 अपॉन 2. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. काय लॉग इंटू 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. हे किंवा जे दोन एक्झाम्पल आहेत ते आपण असे सॉल्व्ह करू शकतो. लॉगचा सरळ नियम वापरून ज्याला कसं लिहू शकतो आपण लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स रेस टू हाफ. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे काय पॉवर पुढे येते आणि हे जर होणार हाफ इन ब्रॅकेट याला कसं लिहितो आपण लॉग ऑफ हे आपण बी असेल तर लिहितो लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. त्यानुसार काय होणार लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स माइनस लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे. आधीचे जे आहेत एक्झाम्पल त्याला पण आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. कोणता त्याच्यामध्ये पण इथे काय येणार हा पुढे येणार आणि ते लॉग ऑफ येणार जे 13 एक्झाम्पल त्याच्यामध्ये येणार लॉग ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 3x मायनस लॉग ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 3x किंवा जे 14 एक्झाम्पल त्यामध्ये येणार हा पुढे लॉग ऑफ 1 plus cos of 5x upon 2 minus log of 1 minus cos of 5x upon 2 या प्रकारे असं सॉल्व करा किंवा जे आपण फॉर्म्युले पाहिजे त्यानुसार ते आहे हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करून सॉल्व करा. ठीक आहे. आता काय माहिती किती जणांना सिम्प्लिफाय वाटलं का आणखी अवघड वाटलं. ठीक आहे. आता ह्याला पण करू आपण साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करू. आपण साइनला कॉस मध्ये कसं कन्वर्ट करतो आपल्याला माहिती आहे y is equal to log of improved ह्याला काय होणार कॉस मध्ये कन्वर्ट करतो 1 मायनस कॉस ऑफ π/2 मायनस x. ठीक आहे. अपॉन
इथे काय होणार 1 प्लस हे पण कसं होणार कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स. आता आपण जे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाहिले त्यात कन्वर्जन पाहिलेलं आहे, ठीक आहे, तेव्हा लक्षात येईल. आता इथे सिम्पली आधीचा फॉर्म होता कोणता, एक्झाम्पल नंबर 13 असेल 14 असेल त्या फॉर्ममध्ये गेले. त्यानुसार काय झालं ते y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट वरती काय इन रूट 1 मायनस कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स असेल. त्याला म्हटलं 2 साइन स्क्वेअर आणि अँगलचा हाफ म्हणजेच काय होणार हाफ म्हणून डायरेक्ट आपण लिहू पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे, आपण त्याचा आपण काय होणार 1 प्लस कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स येणार 2 कॉस स्क्वेअर आणि अँगलचा हाफ म्हणजेच काय सिमिलरली पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे, आता 2 कॅन्सल होते आणि रिमेन काय होते लॉग ऑफ साइन स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स. ह्याचं पण काय होतं माहिती इन रूट कॅन्सल आणि ह्याचं काय होतं टॅन स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे, इथे पण काय होणार हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतोय कॅन्सल कॅन्सल रिमेन काय होतं लॉग ऑफ टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे, म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ते असं आपण पूर्णपणे असं मॉडिफाय करता आलोय. आता हे करायचा ह्याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा. सो त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx लॉग ऑफ टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय. ठीक आहे, सो आता लॉग अप्लाय करू आपण डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू काय ते लॉग अप्लाय केल्यावर हे पूर्णपणे छेद झाला 1 अपॉन टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. म्हणजे क्वेश्चन 2 मध्ये लॉगचे काही एक्झाम्पल समज नसते तर याच्यावर समजून घेईल. ठीक आहे, नंतर जर चेंज होऊन सगळ्यांना याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे, सो काय होते इज इक्वल टू टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह येतो एक्स स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. आता याच्यावरती ज्या ह्याच्यावर डेरिव्हेटिव्ह आपल्याला इंटू dy बाय dx पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. आता एक्स बाय 2 दिसत नाही. ठीक आहे, सो इथे काय एक्स बाय 2 दिस इक्वल टू काय आहे एक्स स्क्वेअर वरती होते एक्स स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 अपॉन टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला असं काय फर्स्ट टर्म आहे कॉन्स्टंट आहे सो यानंतर 0 मायनस याचा अप्लाय केला हाफ पुढे येणार आणि एक्स वर फक्त अप्लाय केला आपण डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1. सो इथे फक्त काय येणार 0 मायनस हाफ म्हणजेच काय मायनस हाफ. ठीक आहे, आता हे पूर्णपणे पुढे घेऊ आणि जसं आधीचं एक्झाम्पल मॉडिफाय केलं जसं इथे काहीतरी होईल माझ्या मते. सो आपण इक्वल टू मायनस साइन वरती येऊ. ठीक आहे, एक्स स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 अपॉन हा 2 खाली इंटू 2 इंटू टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. आता याचं मॉडिफिकेशन किंवा सिम्प्लिफिकेशन काय होईल. ठीक, 6 स्क्वेअरचं काय होणार कॉस स्क्वेअर होईल. ठीक आहे, थिटा इंटू टॅनचं काय होईल साइन आपण कॉस म्हणजे कॉस वरती आला म्हणजे कॅन्सल होईल म्हणजेच काय साइन इंटू कॉस मला सारखंच येते. ठीक आहे, इथे लिहू
रफ करू आपण. काय ना ते इज इक्वल टू काय आपल्या dy बाय dx इज इक्वल टू -1/2 पूर्णपणे हे जर कन्वर्ट होते साइन ऑफ π/4 -x/2 इंटू cos ऑफ π/4 -x/2. ठीक आहे. आणि मग अशा फॉर्म्युला पाहिलाय काय होतं साइन ऑफ 2 टाइम्स ऑफ दिस अँगल. ठीक आहे. मग दिस इक्वल टू काय होणार ते घेऊ आपण is equal to -1 upon sin of 2 times of π/4 -x/2. सो आतमध्ये मल्टिप्लाय होईल पॅकेज आतमध्ये. सो काय येते dy by dx is equal to काय होते -1 upon sin of इथे काय π/2 minus x is equal to म्हणजेच काय रे -1 upon एका शब्दावर होतोय sin of π/2 minus x म्हणजेच काय cos of x equal to आणि this equal to काय आपल्याला माहिती आहे 1 upon cos x काय असतं sec x म्हणजेच काय मिळते minus sec x. ठीक आहे. म्हणजे यावेळेला आपण इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढलाय. नंतर ना 1 2 3 4 5 स्टेपने आपण सिम्प्लिफिकेशन करून डेरिव्हेटिव्ह काढला डेरिव्हेटिव्ह मायनस सेक एक्स. 16वा एक्झाम्पल म्हणजे 16चं एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेतलं तर 17 18 पाहिजे पण गरज नाही आहे. ते याच्यावरच आहे. ठीक आहे. वेगळं काही नाही आहे. आणि ते काही लॉग आहे. आता आपण लॉगचे जे एक्झाम्पल पाहिजे जर तुमच्या लक्षात असेल लॉग असेल तर लक्षात मूळ जो क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये काहीतरी सिम्प्लिफाय होतं काहीतरी मॉडिफिकेशन होतं. ठीक आहे. काही ना काही बदल होतोच. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला जे लॉगचे जेवढे नियम आहेत ते बऱ्यापैकी सहजच लागतात. म्हणजे हे असेल लॉग ऑफ ए रेस टू बी. आता इथे काय नाही म्हणजे कोणता बेस असतो ई नॅचरल बेस. ठीक आहे. आपण पाहिलेच आहे. काय होतं लॉग ऑफ ए रेस टू बी असेल काय होणार आहे पॉवर पुढे येते पी इंटू लॉग ऑफ ए. हा रूल असेल किंवा परत तेच रिपीट करतो मी लॉग ऑफ ए इंटू बी असेल तर असतं लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी असेल किंवा लॉग ऑफ ए अपॉन बी असेल तर काही तर लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. ठीक आहे. या तीन रूलचा इथं यूज होतोय. काय होणार ते इथे काय आहे लॉग ऑफ 4:2x इंटू दिस सेम म्हणजे दिस इंटू दिस सेम म्हणजे काय होणार ते लॉग ऑफ 4:2x प्लस लॉग ऑफ दिस टर्म. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही होणार ते लॉग ऑफ 4:2x असेल तर 2x पुढे येणार इथे पण इथे येणार 3/2 पुढे येणार आणि इथे पण काय लॉग ऑफ x² प्लस 5 अपॉन इंटू 2x³ मायनस 4 आहे म्हणजे इथे पण कोणता रूल आपल्याला हा रूल आपल्याला काय येणार लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस लॉग ऑफ इंटू 2x³ मायनस 4. ठीक आहे. असं एकदम उदाहरण म्हणू शकतो 4 होणार दिलेल्या एक्झाम्पलची. ठीक आहे. सो आपण घेऊ काय म्हणते y इज इक्वल टू इथे काय येईल लॉग ऑफ 4:2x प्लस ठीक आहे दिस इंटू दिस काय ना प्लस लॉग ऑफ x² प्लस 5 अपॉन इन रूट 2x³ मायनस 4 इज टू 3/2. ठीक आहे. आता परत काय होणार पुढे y इज इक्वल टू 2x लॉग ऑफ 4 प्लस काय होणार पॉवर इथे काय खाली येणार म्हणजे 3/2. आता इथे परत इथे काय होणार लॉग ऑफ दिस अपॉन दिस आहे. सो कोणता थर्ड रूल जो आपण घेतला तो आपल्याला लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस लॉग ऑफ इन रूट 2x³ मायनस 4. ह्याला पण कसं लिहू शकतो इथे स्क्वेअर रूट आहे म्हणजे कसं लिहायला पहिला 2x³ मायनस 4/2 जो लॉग अप्लाय केला तर काय करेल ह्या पेन पुढे येणार. ठीक आहे. सो आपण करू 3/2 ने पण आपण मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे काय y इज इक्वल टू 2x लॉग ऑफ 4 प्लस
3/2 into log of x square plus 5 minus हा पुढे येणार ते कसं आपण पाहिलंय. सो हाफ इंटू 3/2 काय ना 3/4 log of इथे काय फक्त 2x क्यूब minus 4. ठीक आहे. सो त्याचे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सिंपल राहिला आता काहीच नाही राहिलं. dy by dx इथे काय ना d by dx पूर्ण डेरिव्हेटिव्ह आपल्याला 2x आपण ब्रॅकेटमध्ये लिहिले 2x log of 4 हे व्यवस्थित लिहू आपण जे कॉन्स्टंट पुढे घेऊ 2 into log of 4 log of 4 काय कॉन्स्टंट into x plus 3/2 log of x square plus 5 minus 3/4 log of x cube minus 4. आता डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला अप्लाय होईल. ठीक आहे. सो काय येते dy by dx is equal to याच्यावर अप्लाय होईल सेपरेट काय येते. सो आपल्याकडे आपण जी कॉन्स्टंट टर्म आहे ते काय 2 into log 4 आहे पूर्णपणे काय कॉन्स्टंट ते आपण बाहेर काढू. 2 log of 4 dy by dx x वरती डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्लस 3/2 कॉन्स्टंट बाहेर आला dy by dx on log of x square plus 5 minus constant by minus 3/4 d by dx log of 2x cube minus 4. ठीक आहे. आपण स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला आता हे सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं आहे. आपण काढलेलं आहे बऱ्याच वेळा. डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 2 log 4 as a derivative into 1. ठीक आहे. प्लस 3/4 आधी या लॉग डेरिव्हेटिव्ह आपल्याला त्यामुळे काय खाली जाणार into 1 x square plus 5 आणि x square plus 5 वरती डेरिव्हेटिव्ह आपल्याला. ठीक आहे. into लिहितो आपण dy by dx x square plus 5 minus 3/4 इथे बनणार into log डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेणार 1 x cube minus 4 आणि जे आहे 2x cube minus 4 डेरिव्हेटिव्ह आपल्याला into डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x cube minus 4 इक्वल काय होते 2 log 4 into 1 काय 2 log 4 प्लस इथे 3 into 1 3/4 into x square plus 5. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय ना x square चा डेरिव्हेटिव्ह 2x plus 5 चा 0 म्हणजे काय 2x. ठीक आहे. काय होतं 2x मायनस काय म्हणते 2 into 3 3/4 into खाली 2x cube minus 4. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पूर्णपणे इथे खाली येणार. सो 3 into 2 6x आणि वरती 3 minus 1 म्हणजेच काय 2 minus 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट x चा डेरिव्हेटिव्ह 0. सो काय येते 6x स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजेच काय ना इज इक्वल टू वरती लिहू आपण काय येईल पूर्णपणे dy by dx is equal to 2 log 4 plus इथे 3 into 2x आहे ना 6x upon 4 into x square plus 5 minus इथे आहे ना 3 into 6 18 आहे ना 18x square upon खाली आहे 4 into 2x cube minus 4. ठीक आहे. काय होतंय त्याला दोन्ही बाद जातोय. आपण हे जर चेंजेस करून लिहिण्यापेक्षा काय होणार इथे होईल 3 इथे 2. ठीक आहे.
आणि इथे काही 9, इथे काय होईल 2, काय होतंय का आणखी नाही. ठीक आहे, काय झालं आपल्या गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे फक्त आपण लॉगनुसार चेंजेस करत ते पाहूया. ठीक आहे, सो काय म्हणते log of a raised to cos x upon x square minus 3 whole raised to 3 into log x. सो काय त्यानुसार log of a raised to cos x minus log of this काय x square minus 3 raised to 3 into log x. ठीक आहे, आता इथे काय into a. सो log कसा आपल्याला सेपरेट log of a raised to cos x minus log of minus sin a रिपीट होतो. ठीक आहे, मायनस साइन लक्षात घ्यायचं काय रिपीट होतो. इथे काय होणार log of x square minus 3 raised to 3 इथे प्लस आहे, मायनस साइन म्हणजे होणार ते मायनस. ठीक आहे, आणि पूर्ण याला मायनस साइन आहे ना, सो इथे प्लस असलं तरी मायनस साइन इकडे मायनस होणार. ठीक आहे, मायनस काय log of log x. पुढे काय होईल हा 3 लॉगच्या पुढे जाईल आणि हा कॉस पण काय होईल असा पुढे कॉस x इंटू लॉग लॉग मायनस 3 इंटू लॉग ऑफ x मायनस 3 मायनस लॉग ऑफ लॉग x. आता याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर सरळ सरळ लॉग हे कॉन्स्टंट आहे, लॉग हे काय कॉन्स्टंट, सो येणार बाहेर जाणार आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन x आणि इथे कॉन्स्टंट म्हणजे येणार मायनस. ठीक आहे, मायनस डेरिव्हेटिव्ह येणार 3 अपॉन आणि x स्क्वेअर मायनस 3 आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला येणार 2x मायनस 0 म्हणजे काय येणार 2x इंटू 3 आणि 6x मायनस डेरिव्हेटिव्ह येणार आधी याच्यावर आपल्याला होणार log x येणार 1 अपॉन log x आणि परत log x वर आपल्याला येणार x इंटू log x असेल आपला गिवन फंक्शनचे असं मॉडिफिकेशन होणार असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एकूण लॉगच्या बाबतीत आहे तर लॉग असेल तर काही ना काही चेंजेस होतो हे लक्षात ठेवायचं मूळ क्वेश्चनमध्ये. सो आपण डायरेक्टली होतो काय काय म्हणते मूळ क्वेश्चनमध्ये बदल काय म्हणते 25 सिंगल आपण 5 स्क्वेअर 5 2 रेस टू काय इथे लॉग ऑफ 5 sec x मायनस इथे पण 4 स्क्वेअर 16 काय आहे 4 चा स्क्वेअर आहे, सो 4 रेस टू 2 रेस टू लॉग ऑफ 4 tan x. सो आपल्याला माहिती आहे जर a रेस टू b रेस टू c असेल तर असतं a रेस टू b इंटू c. त्या रूलनुसार काय होणार ते 5 रेस टू 2 रेस टू log of sec x to the base 5 म्हणजे काय होणार याचं मल्टिप्लिकेशन होणार 5 इंटू 2 इंटू log of sec x to the base 5. ठीक आहे, मायनस इथे पण 4 रेस टू 2 इंटू log of tan x to the base 4. आता काय होणार हे 2 या डोक्यावर जाऊन बसणार. ठीक आहे, काय म्हणते 5 raised to log of sec square x to the base 5 minus इथे पण 4 log of tan square x to the base 4. आता इथे आपल्याला एक रूल माहिती पाहिजे कोणता जर a raised to log of f of x असेल to the base a this equal to काय असतं f of x. ठीक आहे, या रूलनुसार काय होणार ते इथे काय सेम a a त्यानुसार काय होणार ते इथे 5 5 इथे 4 4 आहे, सो काय होणार ते sec स्क्वेअर x मायनस आणि इथे tan स्क्वेअर x. याला लक्षात ठेवायचंय a raised to log of f of x to the base a असेल तर f of x. आणि हे कसं सिम्पली लिहिलं आपण y is equal to a raised to log of a x. ठीक आहे, आता हे काय एक्सपोनेन्शियल इकडे जाऊन काय होणार लॉगॅरिथमिक म्हणजेच काय होणार log of y to the base a is equal to log of a
x टू द बेस a. ठीक आहे. सो आपण आधी पाहिले की काय असतं दिस इक्वल टू y इज इक्वल टू x. त्यानुसार काय आपलं ते x स्क्वेअर x आणि tan स्क्वेअर x. ठीक आहे. आता हे सिम्पली दिस इक्वल टू काय असतं 1, म्हणजे आपला जो y आहे तो कशात कन्वर्ट झाला 1 मध्ये कन्वर्ट झाला सगळे रूल्स वापरून. ठीक आहे. आता 1 कसा रे आपल्याला माहिती आहे 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल टू काय असतं x स्क्वेअर x. इथे काय झालं प्लस tan स्क्वेअर x इकडून काय झालं मायनस tan स्क्वेअर x. सो त्याला 1 इज इक्वल टू x स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x म्हणजे त्याला 1. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणून सांगू शकता इतक्या रिपीट झाले काय म्हणणार जर तुम्ही याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x त्याचा डेरिव्हेटिव्ह काय ना. ठीक आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय ना 0. काय ना 0. आता हे तुम्ही झोपेत जर विचारलं सांगू शकता, पण हे सांगण्याआधी तुम्ही याचं कन्वर्जन केलं पाहिजे या प्रकारे. ठीक आहे. कुणाला पाहिजे तुम्ही इथे इथून इथे इथून त्याला झाले काय पाहिजे आपला हा रोल माहिती पाहिजे.